एका आठवड्यात जेवढा स्पीड वर्कआउट आणि इंडोरन्स महत्वाचा असतो तेवढाच हिल वर्कआउट सुद्धा महत्वाचा असतो. म्हणून आज जायचं होतं आपल्याला हिल वर्कआउट करायला. सकाळ सकाळी उठून पहिला अभ्यासाला बसलो. आज 1.5 तास अभ्यास करून मस्तपैकी वर्कआउटची किट घातली आणि लगेच आपण ग्राउंडला निघालो. तशीच आपली वर्कआउट गँग लॅबच्या खाली येऊन आपली वाटच बघत होती. वर्कआउट गँगला घेऊन डायरेक्ट पोहोचलो आपल्या लोकेशनला. तेव्हापासून आपली दिघी हिल्स बंद झाली. तेव्हापासून आपल्याला हिलसाठी इकडे तिकडे पळायच लागते. म्हणून इकडे आज सरोलीमध्ये आलतो हिल मारायला. आल्याला पहिला वॉर्मअप केला. वॉर्मअप केल्याच्या नंतर लगेच आपण जरा हिल चेक करून बघितली मारण्यासारखी आहे का नाही. वर्कआउट चालू करायच्या आधी पहिली एकदा मस्तपैकी बॉडी स्ट्रेचिंग करून घेतली आणि लगेच आपल्या वर्कआउटला चालू केलं. मागच्या आठवड्यात आपण पायऱ्या घेतलेल्या, या आठवड्यात आपण हिल घेतोय. दर आठवड्यात आपला वर्कआउट चेंज होतोय. मस्तपैकी हिलचा वर्कआउट केला आणि इकडून जोर सपाट्या मारायला चालू केलं. पहिले मारले जोर जोर मारल्याच्या नंतर डिप्स मारल्या, थोडीशी मस्तपैकी लुजनिंग आणि बॉडी स्ट्रेचिंग केली. थोडीशी स्ट्रेचिंग करून घेतल्याच्या नंतर स्काप्स आणि थाईज दाबून घेतले आणि लूज केले. लूज झाल्याच्या नंतर मस्तपैकी घरी आलो फ्रेश होऊन वर्दी घातली. पहिली गणपती बाप्पाची आरती केली. मस्तपैकी आरती वगैरे करून आपण आपला डाएट खाल्ला. डाएट खाऊन मस्तपैकी पहिले एक लेक्चर बघायला घेतलं. लेक्चर झाल्याच्या नंतर ड्युटीला गेलो. ड्युटीवर गेल्यावर थोडंसं व्याकरणचा अभ्यास करत बसलो. दिवसभर अभ्यास व ड्युटी करून निवांत घरी आलो. घरी येऊन मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि सरळ लायब्ररीत पोहोचलो. लायब्ररीत जाऊन पहिलं सह्याद्रीचा ठोकळा वाचा घेतला. सह्याद्रीचा ठोकळा वाचून झाल्याच्या नंतर मस्तपैकी शिवचरित्र वाचा घेतलं. रोज का नव्हे ना एक तरी पान वाचतोच.